मध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे। कैलासवासी आरती भाग्यवंत जानुमान करंजाडे त्यांना फाइट करतीये गावदेवी धरणा। तर इथे लोकेश जाधव करंजाडे आपण जर उपस्थित असाल तर आमचे कामेश पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट। आमचे पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात करू। दोन्ही आमचे लाडके आयोजक संतोषदादा पाटील आणि त्यानंतर दीपकदादा पाटील यांच्याकडे देऊयात या दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅचला आपण करूया सुरुवात। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच टीम करंजाडे त्यांना फाइट करतीये गावदेवी धरणा। बॉलिंग ट्रॅक वरती जय चव्हाणचं षटक पहिलं आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आशिष पाटील अनिकेत काले। अनिकेत स्ट्राइक इनला, आशिष नो स्ट्राइक इनला। दोन्ही टीमला खूप शुभेच्छा। P1चं पहिलं षटक पहिलाच बॉल। ऑलरेडी कार्पेट मिडॉनला फिल्डर आहेत उपस्थित। कोणती धाव घेणार नाहीये, मोठी जोखीम उचलणारच नाहीये। फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग तिथे तुम्ही पाहिली फिल्डरच्या माध्यमातून। षटकातील पुढचा बॉल, हा बॉल देखील खूप चांगला लेग स्लिपला फिल्डर तुम्ही उपस्थित पाहिला। थोडी खराब फिल्डिंग झाली फिल्डरच्या माध्यमातून आणि या बॉल वरती मिळते सिंगल। अनिकेतनं खातं खोललं 1 आणि संघाचा श्रीगणेशा देखील ओपन झाला। धावा धावपलकावरती 1 पाता। आशिष पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर आहे गावदेवी धरणाचा। कित्येक वेळा चांगली बॅटिंग त्यानं केली आहे। आता सज्ज झाला आमदार चषक 2025 मध्ये। हा बॉल खूप चांगला। अपील 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 हलकीशी अपील तुम्ही पाहिली। उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी। डॉट बॉल पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय सचिनजी कडू यांची कन्या कुमारी निधी कडू। हिला वाढदिवसाच्या दिवसात टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांकडनं, आमच्या लाडक्या आयोजकांकडनं संतोषदादा पाटील, दीपकदादा पाटील, आमच्या सर्व चाहता वर्गांकडनं देऊया तिला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। डॉट बॉल आला जय चव्हाणचं हे षटक P1चं पहिलं। षटकातील पुढचा बॉल खोदून काढला मिडॉनला फिल्डर आहे। अप्रतिम डिलिव्हरी का बॉलिंग करतोय जय या पहिल्या षटकामध्ये। आणखीन एक डॉट बॉल आला। पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल। अनिकेत काळेचं खातं उघडलं गेलं। त्याच्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट फेकल्यात। षटकातील पुढचा बॉल, हा देखील बॉल खूप चांगला। हा देखील पडल्यानंतर खाली जाणारा बॉल जय चव्हाणचा चकमा देऊन गेला आशिष पाटीलला। आशिष पाटील मला तुम्ही पाहता बीड होतात वारंवार, पण आशिष पाटील जास्त शांत बसणारा नाहीये। त्याच्या बॅटला एकदा ऑन दी टोस खेळला तर तो नक्की चांगली बॅटिंग करेल, यात मात्र शंका नाही। शांत केलं आशिषला। षटकातील पुढचा बॉल, बॅट साचला गडा। विकेट कीपर त्याचं काम पूर्ण केलं। मोठी विकेट आशिष पाटीलची। 1 वरती पहिला धक्का लागलाय टीम गावदेवी धरणाला। मैदानामध्ये आला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी तुम्ही पाहता आशिष पाटीलला। आशिषाला बॅटिंगसाठी P2चा दुसरा षटक। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला। भावेश सज्ज झालाय। भावेश दमडे सज्ज झाला दुसऱ्या षटकामध्ये P2 मध्ये। 3 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर। याच्या अगोदर मॅच काय जिंकली कदम 11 गावदेवी पिसारवेनं। सुरुवात जबरदस्त केली। विजय पवार बाद झाला। दनेश मात्रेनं एड खूप छान केला त्या पहिल्या पूर्वार्धामध्ये। बॉलिंग अटॅक तर खूप छान आहे,
पिसारवेचा मी कित्येक वेळा पाहिलं. विजय पवारचं षटक, तेजसची चर्चा डेफिनेटली केली. हॉलदी कार्पेट तुम्ही पाहता, फिल्डर तिकडे पाहता, थोडी खराब फिल्डिंग, मिड विकेटला बॅकअप, एकच धाव. तेजस पाटील पिसारवेचा एक 23 तर्रार गोलंदाज आहे. कमी वयात जास्त प्रगती. येणाऱ्या 2 वर्षाचा जर विचार केला ना, प्रत्येक टीम मध्ये अपकमिंग स्टारची भरणी तुम्ही पाहिला. ॲज द बॉलर म्हणा, ॲज द बॅटर म्हणा, एक ॲज द फिल्डर म्हणून त्यांची प्रत्येकाची जागा 100% देण्याचा प्रयत्न जतीन ते नक्कीच करतात. पण सर्व संघांमध्ये तुम्ही पाहता आणि तोच पिसारवे संघ का विजय प्रस्थापित केला. ही मॅच देखील महत्वाची आहे. अशी वरील बाद झाला, इथे मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. बॅट अगोदर आली, बॉल नंतर रील झाला आणि हा डॉट बॉल आला. करंजाडे संघ तुम्ही पाहता नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. कॅप्टननं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. गावदेवी धरणाला धावा धावपलकावरती फक्त 2च. पिटूचा हे षटक दुसरं प्रगती पथावरती. भावेशला तुम्ही पाहता अशी साडी मोठा फटका करण्याचा प्रयत्न वारंवार, मात्र मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना तुम्ही पाहता टीम कैलासवासी आरती भाग्यवान जे हनुमान करंजाडे या नावानं आज संघ उतरलाय या तलोजे मजकूरच्या क्रीडा नगरीमध्ये. गावदेवी धरणा याशी फाईट करतो. षटकातील पुढचा बॉल, पाचसातला कडा, बॉल मागे वेगाने चालला, बॉल चाललाय सरळ. तुम्ही पाहता ठरमानला वाढून फाडून सीमा पार आला या पूर्वार्धाचा पहिला चौकार. बॅटचा कडा, बॉल वेगानं आउटफील्ड थोडी फास्ट. चौकाराने स्कोर वाढलाय 6 वरती. षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालेत. हा देखील तुम्ही पाहता डॉट बॉल. का बॉलिंग केली आहे जय चव्हाणनं पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव दिली, 1 विकेट. आणि त्याचप्रमाणे मी गोलंदाजी करणार असं सांगत असताना आतापर्यंत 1 चौकार वगळला. तर 22ची गोलंदाजी दमदार राहिली. अचूकता, बेदुकता, लेन, लाईन, टप्पा, व्हेरिएशन या सर्व भांडार भावेशकडे. आणि ते मात्र तुम्ही पाहिलं पहिल्या षटकामध्ये जय चव्हाणकडे. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल. या षटकातील पुढचा बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल 5 धावा खर्च केल्यात. 1 चौकार, 1 सिंगल, 3 डॉट आल्यात. खूप चांगली गोलंदाजी, अविश्वसनीय गोलंदाजी आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल कव्हर झाले, इथे विकेट किपर बीट, प्लस स्लिपला देखील बीट झाले. आणि तोपर्यंत हा चेंडू डॉट आला. अशा रीतीने षटक क्रमांक संपलं जात आहे. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती फक्त आणि फक्त तुम्ही 6 पाहता. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. याच्याहून काय पाहिजे करंजाळ्याच्या प्रेक्षकांना. आउटस्टँडिंग गोलंदाजी. 2 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 6. दुपारच्या सत्रामध्ये ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक समधुर संगीत. समाजसेवेचा वारसा चालवणारा हे व्यक्तिमत्व तलोजे मजकूर ची तुम्ही पाहता. भूमिपुत्र अर्थातच गोल्डन मॅन, सर्वांचे परिचयाचे दीपकदादा पाटील. त्यांचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता. तरी इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने रिया आदेश फडके यांच्या वतीने करंजाडी क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आदेशांना आम्ही ते पाहतो. आदेश क्रिकेटचा आनंद घेतात. आदेश तुमचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जय आला. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला तुम्ही अनिकेतला पाहता. बादसातला कडा, बॉल लेग स्लीपला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहताय 7 या कड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे. कितीचं टार्गेट सेट होईल गावदेवी धरणाच्या बाजूनं. खोदून काढला, अक्षरशः बॉल चालला,
लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे. सिंगलला जास्त प्रमोट केलं जात आहे. गावदेवी धरणाच्या बाजूनं मोठे फटके मारावे लागतील जर तुम्हाला जास्त स्कोर उभारायचा असेल तर. या मॅच मध्ये धावा धावफलकावरती 8 या कड्यावरती षटकातील पुढचा बॉल. रिव्हर्स स्विच हिट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं रिव्हर्सच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला आणि केतकाळीचा आलाय चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर चालला 12 वरती. 12 रन धावफलकावरती. जय चव्हाणच्या अगेन चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून षटकातील पुढचा चेंडू. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे फक्त फिल्डर तिकडे कोणताही नाहीये. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं लागोपाठचा दुसरा चौकार. या दोन चौकारानं स्कोर आता पुढे जाताना तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल. फडका इथे पसला नोमॅन्स लँड मध्ये तोपर्यंत फिल्डर मिड विकेट जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 17 वरती स्कोर जाऊन पोचला गावदेवी धरणा संघाचा. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल सामना करेल आशिष पाटील जो स्ट्राईक केला उडवला बॉल चालला बॉडीला दिशेने कव्हरला एक अप्रतिम रनिंग कॅच पकडली आहे. फिल्डर तिथे सुमित होते आणि इथे विकेटचं बदन लागलेल्या मैदानावरती. दुसरा धक्का गावदेवी धरणा संघाला. टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. 10 तारखेला नक्कीच संतोष दादा पाटील यांचा वाढदिवस जे राजकीय शैक्षणिक समाज क्षेत्रामध्ये असलेलं हे मोठं नाव माजी सरपंच राहिला तुला मजकूरचे बघा लगेच ड्रिंक स्टोरी मैदानामध्ये घेऊन जायचे. 12वा खेळाडू 12वात जाईल लक्षात असू द्या. छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणणारं तुम्ही संगीत ऐकलं. अमेरिकेचा पंतप्रधान एकदा भारत भेटीसाठी आला. आपल्या पर्यटकांना त्यांना विचारलं तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल पाहायचं आहे की सोन्याचं प्रतीक असलेलं गोंडल टेम्पल. तर त्या अमेरिकेच्या पंतप्रधानांना एक जबरदस्त उत्तर दिलं मला महाराष्ट्रातील जे रायगड पाहायचं आहे
ज्या रायगडावरती ज्या राजाला बांधलं जातं, अर्थात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जे रायगड, ज्या राजामुळे आज आपल्या आई बहिणी घरामध्ये सुरक्षित आहेत आणि त्या राजाचं रायगड. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, या राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. तर राजे आज असते तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणीवरती अत्याचार झालाच नसता आणि नक्कीच ज्या नराधामांना अत्याचार होतोय त्या नराधामांना नक्कीच फाशी झाली पाहिजे. असं हे तुम्ही संगीत म्हणजे अर्थातच शिवछत्रपतींचं एक म्हणणारं संगीत डीजेच्या माध्यमातून स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि डॉट बॉल आला. षटक क्रमांक चौथ्याला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर लोकेश बघत आला आणि तुम्ही पाहता ही लहान पिढी यातून एखादा डॉक्टर एखादा इंजिनियर बनेल, नक्कीच तलोदे मजकूरचं नाव रोशन करेल. अपील तुम्ही पाहिली हलकीशी एक केली पुरा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. रनआउटची संधी, रनआउट, विकेटचा बदल, रनआउट. क्रॉसिंग झाली आहे का लगेच तिसरे पंचांकडे आपण जाणार आहोत. प्राप्ती लाईव्ह जिथे सज्ज आहे, चांगली क्रेडिट चांगली क्वालिटी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या पाहतात टीव्ही वरती स्मार्टफोन वरती त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील स्वागत करू. डीजे नितीनचं स्वागत करू. आमच्यासोबत डीजे नितीन आज नाही आहेत, ऑपरेटर आमचे सौरभ असतील, आम्ही देखील सौरभ आज आमच्यासोबत सौरभ ऑपरेटर देखील आहेत. ही खूप मोठी जोडी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता प्रेमला चांगलं ऑपरेटिंग करतात ते देखील. फलंदाज निलेश बाद आहे. क्रॉसिंग झालेली आहे. डीजे थँक्यू. नाही क्रॉसिंग नाही झालेली आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आपल्याला. करंजाडे क्रिकेट संघ जानमान करंजाडे शतरक्षक रचना त्वरित करून घ्यावी. यानंतर बघा वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ धरणा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण स्वर्गीय आरती भाग्यवंत जानमान क्रिकेट संघ करंजाडे या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो कन्नव 11 निरावंती म्हात्रे क्रिकेट संघ पिसारबी क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. आदित्याला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती षटकातील पुढचा बॉल उडवला, फटका हवेमध्ये एलिव्हेशन कमी, लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावला, मात्र दुसरा अटेनला झेल जमीनला लँड झाला आणि अशा रीतीनं रन आउट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आदित्य चालला होता आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. आदित्यची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 19 या कड्यावरती शिवाजी पाटील आलाय 6व्या क्रमांकावरती. धावा धावपलकावरती 19 लोकेश भगतचं हे षटक चौथं तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला, व्यवस्थित बॅट वरती आला, शरीराला स्पर्श होऊन बॉल मागे. तोपर्यंत डॉट बॉल तुम्ही पाहताय. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टू टू गो. धावा धावपलकावरती 19 धावा झाल्यात नाही. याचं कारण पहिलं षटक खूप शानदार राहिलं, तिथे 80 विकेट मोठी आली. त्याच्यानंतर भावेश 19 गोलंदाजी विकेट नसली भेटली, फक्त अवघ्या 5 खर्च केल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अशा रीतीनं हा देखील तुम्ही चेंडू पाहता डॉट आला. जबरदस्त गोलंदाजी. 4ही गोलंदाजाचं कौतुक करेन. जय असेल, भावेश असेल, पुन्हा जय आला. त्याच्यानंतर आता राकेश, तो देखील लोकेशला तुम्ही पाहता तो देखील कमबॅक करतो. 19 धावा धावपलकावरती. फटका बॅटच्या रडार मध्ये उंच गेला आणि लांबच लांब पल्ल्याचा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ठोकला.
हा षटकार. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. धावाधाव फलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता 25 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये नक्कीच जय चव्हाणचं ज्यांना एक धाव खर्च केली आहे, एक विकेट, आणि भावेशाला त्यांना 5 धावा खर्च केल्या. विकेट त्याला कोणता भेटला नसला. गोलंदाजी खूप छान राहिली. जय चव्हाण पुन्हा आला, त्याला धावा खर्च केल्या. 11 थोडा महागडा ठरला. एक विकेट. या षटकाचा जर विचार केला लोकेशनं फक्त 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. स्लोगोरचा डेटोरचा अनाबाईचं षटक. ज्या षटकामध्ये धावा येत असतात या षटकामध्ये धावा येतील का, आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. सनी झालाय सज्ज. षटकातील पहिलाच बॉल शिवाजीसाठी खूप चांगला बॉल. बीट करून गेला शिवाजीला. पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉल आला. धावा धाव फलकावरती 25 वरती. तर शिवाजीसाठी षटकार हॅट्रिक साठी आमचे ऑर्गनायझर गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. कट केला आतला कडा तुम्ही पाहता. इथे रनआउटची संधी. डेंजर एंडला लगेचच तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. ऑन फील्ड अंपायर आउट आहे. डिसिजन आपण लगेचच तरी पण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. चेक आपण लगेचच करूया. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. What a shot! लांबच लांब पल्ल्याचा आल्याला ठोकला. हा षटकार बॅट्समन तुम्ही पाहता सनीच्या बॅट मधनं. सनीला ठेवलं तरी कुठे होतं टीम गावदेवी धरणानं. अगोदर जर असे पटके आले असते तर नक्कीच धावा झाल्या असत्या. लांबच लांब पल्ल्याचा त्यांना ठोकलाय. षटकाराच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 31 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. आणखीन बॉडी लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी कब हमारी अब तुम्हारी. आता मात्र आमची बारी आहे. लागोपाठचा दुसरा. तरी कुठे होतं. सनीला अगोदर पाठवलं असतं धावा झाल्या असता. का बॅटिंग करतोय शेवटच्या मोमेंटला. धावा धाव फलकावरती 37 वरती. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक उडवला. उंच गेला. मिस्टामेकी प्रॉपर टायमिंग. प्रॉपर जोरदार टाळ्या सनीसाठी. सनीला अगोदर तुम्ही हाणायला पाहिजे होतं. काहीतरी रणनीती चुकली जरूर. का बॅटिंग करतोय. 7व्या क्रमांकावरती आला. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. धावा धाव फलकावरती पुढे जात असताना 43 वरती आणि षटकाराची पहिली हॅट्रिक तुम्ही पाहताय. दुसरी आणखीन तिथे स्कोर थांबला होता. तिथे लागोपाठचे 4 बॉल 4 षटकार. एकदा बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजे सनीसाठी. आणि अशा रीतीनं पहिलं पूर्वार्ध संपलं. साईराजे काय घडला. जिथे धावा थांबल्या तिथे शेवटच्या 4 बॉलमध्ये 24 आल्या. आणि अशा रीतीनं पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं. धावा धाव फलकावरती 49. 50 धावेचा आता टार्गेट तुमच्या समोर आहे.
काय फटकेबाजी पाहिली. मिड विकेट डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर मिड विकेट आणि हा लॉंग ऑन. का बॅटिंग तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल कशा प्रकारे हे फटके मारले गेले. का बॅटिंग केली आहे. शेवटचे 4 षटकार खूप काही सांगून जातील. टीमला जिथे 25 होत्या शेवटचे 24 आल्या आणि हे 500 रुपयाचे पार्जिक लागलंय सूरज पाटील यांच्याकडनं. ते मात्र सनीसाठी, सनीनं का बॅटिंग केली, शेवट मात्र गोड केली. आणि त्याच्यानंतर आमचे माजी सरपंच अर्थातच या स्पर्धेचे आयोजक संतोष शेठ पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल 1000 रुपये आम्ही देऊ. जिथे स्कोर थांबला तिथे स्कोर वाढला. आणि तुम्ही पाहता आशिष पाटील काहीच करू शकला नाही काही करू शकला सनी, त्याचे अनिकेत आणि त्याच्यानंतर जे सनीने करून दाखवलं, ज्यानं 4 षटकार धावा बलगावरती 49 आणि 50 धावेचं टार्गेट कशा रीतीनं चेस केलं जाईल करंजला टीमच्या बाजूनं या डिफेंड केल्या जातील. टीम गावदेवी धरणाच्या बाजूनं ऐकूया आवाज आमचे परममित्र साई राजाना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. हॅलो हॅलो. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, ज्याने पनवेलच्या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम केलं. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर चषक आपण इथे पाहतो की पनवेलचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे दमदार नेतृत्व, ज्यानं खऱ्या अर्थाने पनवेलच्या जनतेच्या आशीर्वादाने 4 वेळा पनवेल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली, ते आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 हे पर्व आपण इथे आजमावतो. तर नक्कीच आमचे बंधुतुल्य मित्र अरविंद केणी आता ज्या फलंदाजांनी 4 चेंडूवरती 4 षटकार टोकले, शनी काले यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. तर नक्कीच त्यांना गुगल पे वरती ते पैसे जमा होतील. थँक्यू सो मच. हा मधुकेन यांचं खऱ्या अर्थाने आपण स्वागत करूया. चला जयघोष फरमाइश आहे, बोला गणपती बाप्पा मोरया. फायनलच्या दिवशी तर जल्लोष करणार आहोत, पण आज तुम्ही फक्त ज्या दिवशी संतोष दादांचा वाढदिवस आहे ना 10 तारखेला, इथे खूप मोठा जल्लोष होईल. मग आम्ही मात्र आमच्या शैलीमध्ये असणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. मॅचला आपण सुरुवात करूयात. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. षटक क्रिकेट आशिष पाटीलचं पहिलं षटक. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल. 50चा पाठलाग करायचा, सरासरी 10ची प्रति षटकामध्ये.
आणि बॉलिंग ट्रॅक वरती आशिष पाटील आला. सलामीची जोडी मैदानामध्ये जय भोईर आणि त्याच्या जोडीला दिनेश शेलार अशी सलामी जोडी तुम्ही पाहता. करंजाडे संघाची 2 मॅचेस जिंकल्यात चैतन्येश्वर कुठारी संघानं. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. विकेट कीपर बीट बॉल मागे झाला. डायरेक्टचा प्रयत्न राहिलाय तुम्ही पाहताय. वाईड बॉल. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. पंचांचा डिसिजन नॉट आउट आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. वाईड बॉल आहे. लगेच आपण जाऊयात. बॅट ग्राउंडिंग झाली का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटली जातील. बघा 10 जानेवारीला सन्मानित संतोष शेठ पाटील आपले ऑर्गनायझर आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निश्चित स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रभारी अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब इथे उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदे साहेब आणि महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील इथे उपस्थित राहणार आहेत. पनवेल महानगरपालिकेचे निश्चित स्वरूपात आपण पाहतो संपूर्ण नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. ते सभागृह नेते परिषद ठाकूर साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आपण कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड इथे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कल्याण निश्चित स्वरूपात विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश मोरे साहेब इथे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सन्माननीय बालाजी किनीकर साहेब किनी साहेब इथे येणार आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक MK मडवी साहेब ऐरोली उपस्थित राहणार आहेत. गोलंदाज सज्ज असणारे पहिला चेंडू, हा चेंडू दिला भिडकावून सीमा रेषेच्या वर आमच्या समालोचन कक्ष आमदार प्रशांत दादांचं जे आपण खऱ्या अर्थाने स्टँड पाहतो त्याच्या वरून चेंडू भिडकावून दिला 6 धावांसाठी. सुलभाताई गायकवाड जे विद्यमान नवनिर्वाचित आमदार आहेत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या गणपतशेठ गायकवाड साहेबांच्या सौभाग्यवती, त्यांचंही ते आगमन होणार आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन द गारपेड. व्हाट अ शॉट. क्लासिस टेम्पल वरी शॉट हिज परमनंट. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. जय भोईरच्या वार्डमधनं अप्रतिम चौकार. न निश्चित स्वरूपात बुर्दुलमध्ये संतोष शेठ पाटील साहेब खऱ्या अर्थाने दीपक दादा जी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आली तिथे त्यांची उपस्थिती आम्हाला बघायला मिळाली. संगीत जबरदस्त तुम्ही पाहिला. सुलभाताईंचं 26,500 मतानं ती नक्कीच आमदार झाल्या आणि हे त्यांचं गुणगुणणारं संगीत आहे. DJ नितीनचं कौतुक करू. वाईड बॉल आला. 14 धावा धावपलकावरती उडवला बॉल. इथे तुम्ही पाहता विकेटचं बटन पकडला झेल. थँक्यू डीजे. तुम्ही पाहता हे संगीत ठाणे जिल्ह्यातील दुसरी महिला आणि कल्याण पूर्वतील पहिली महिला अर्थात सुलभाताई या आमदार झाल्या 26,500 मतानं. हे गुणगुणणारं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही
पाहताय अभिमान आहे, स्वाभिमान आहे या आपल्या घरी कोळींचं. कारण की ठाणे मधल्या आमदार होणाऱ्या या दुसऱ्या महिला राहिल्या कल्याणपूर्वच्या पहिल्या दमदार आमदार. तुम्ही पाहताय सुलभाताईंचं हे संगीत गुणगुणता डीजेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सोपान आला. बॅटिंग साठी धावा धावपलकावरती 14. लक्ष 50 स्कोर झालाच नव्हता, 25 झाला. त्याच्यानंतर लागोपाठची 4 बॉल 4 हिट असं कोणाला वाटेल. 7व्या क्रमांकावरती शनी काळे येईल. त्याच्या बॅट मध्ये 4 षटकार. शनी बॅटिंग खूप छान केली आज शनीनं. तुम्ही शनीला मागे का ठेवण्यात आलं हा प्रश्नचिन्ह आता निखिल गावदेवी धरणाला पडला असावा. तो देखील आता असतोय. त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आहे. बॅटिंग दर्जेदार राहिली आहे खऱ्या अर्थानं शनीची. षटकातील पुढचा बॉल तिथे फिल्डर रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि इथे तुम्ही पाहता एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 15 या कड्यावरती 15 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवट अजूनही बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. बॉलचा लेफ्ट लेग बॉडी लाईनच्या दिशेनं बॅटला स्पर्श होऊन बॉल सीमा पार आलाय. हा चौकार रिव्ह्यू घेतला बॅट्समन विमर साठी. बघाची बॉलिंग करणार टीमनं रिव्ह्यू घेतला. आता बॅट्समन रिव्ह्यू घेतला. हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. सुनील तांडेल सर स्क्वेअर लेगचे पंच आहेत आमचे आणि मेन पंच सचिनजी कडू सर. बरा 12वा खेळाडू तुम्ही काहीच बोल नका प्लीज. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. चला फेर डिलिव्हरी लगेचच मॅचला सुरुवात करू. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 19 धावा धावपलकावरती 50चा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये का बॅटिंग झाली आहे. षटकातील शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अशा रीतीनं षटक क्रमांक संपले जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे लक्ष 50 गाठायचं होतं. धावा धावपलकावरती आल्यात 19 आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 24 बॉल मध्ये बनवायच्यात 31. तुम्ही या स्पर्धेचं हे सॉन्ग पाहिलं. आमदार चषक 2025 स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता माजी सरपंच तोलोजे मजकूर मान्य श्री संतोष शेठ पाटील आणि गोल्डन मॅन समाजसेवेचा वारसा चालवणारा हे व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील. त्यांचा एक कटआउट आहे तुम्ही पाहताय समोर. जर त्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर खूप मोठी रक्कम आहे. 1 लाख रुपये. तुम्ही पाहताय समोर जो बिल्डिंगच्या समोर जो कटआउट आहे त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर 1 लाख रुपये सर्वाधिक रक्कम आपण या स्पर्धेमध्ये सर पाहिले असेल. नक्कीच आयवा जेलसाठी तुम्ही पाहताय तर 25,000 रुपये लावले होते आमचे राजू शेठ खऱ्या अर्थानं मोठा गाव. त्याच्यानंतर असे पहिल्यांदा तुम्ही प्रेक्षक पाहता खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर कटावला डायरेक्ट हिट झाला तर 1 लाख रुपये लांबच लांब चक्का मारावी लागेल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. नवीन फलंदाज सोपान मैदानामध्ये आता बॅटिंग करत असताना अनिकेत काळे
P2चं दुसरं षटक फेकतोय. बॅटिंग काहीच करू शकला नाही. आता मात्र त्याला इथे बॉलिंग टीमसाठी करावी लागेल. ही मॅच शेवटच्या जाईल यात मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ खूप मजबूतदार आहेत. चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये झालाय करंजाडेचा. फटका पाठच्या मध्ये उडवला. पिकअप स्ट्रोक. बॉल चाला, लँड झाला. प्रेक्षकांना अलविदा देणारा हा तुम्ही पाहता सोपानचा पहिला रॉकेट षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 25 या कड्यावरती षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय आणि खिरक उडवला. हा बॉल चाला स्क्वेअर लेगला, लांबच लांब पल्ल्याचा ठोकला. लागोपाठचा दुसरा बिग हिट षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 31 वरती रन संख्या तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल हा तिसरा मेन विकेटला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, यूज मायटी हिट, बिग बिग हिट. लागोपाठचा तिसरा. पहिल्या इनिंग मध्ये शनी मारू शकतो, मी देखील मारण्यासाठी उतरलोय. करंजा वडणं इथपर्यंत का आलोय तलोजात मजकूरच्या क्रीडा नगरीमध्ये हे सांगत असताना सोपानची बॅटिंग आवडली. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. हा षटका वॉटर शॉट. बॉल चाला डीप लेग सीमा पार आणि कामेश यांच्याकडनं हे पारितोषिक आलंय. सोपानसाठी 500 रुपयाचे कॅशिंग केली. 3 बॉल 3 षटकारले तर सोपानसाठी 500 रुपये कामेश पाटील यांच्याकडनं आल्यात. का बॅटिंग दर्जेदार, लाजवाब, अप्रतिम अप्रतिम अविश्वसनीय बॅटिंग इथे मात्र केली जातीय. टीम कैलासवासी आरती भाग्यवंत जानुमान करंजडे टीमच्या बाजूनं जे काही पारितोषिक लागले ते आम्ही तुमच्या 12व्याकडे दिल्यात, याची देखील नोंदणी. षटकातील पुढचा आणि किरेक फरक होता नाहीये. बॉल वेगाला चालला, फिल्डर धावतोय. फिल्डिंग चांगली झाली आणि तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं तुम्ही पाहताय षटक क्रमांक संपलं जात आहे. ते मात्र दुसरं P1 P2चं षटक संपलं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 42 या कड्यावरती 18 बॉल आणि 8 धावेची आता मात्र गरज आहे. आठ धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती शंकर आला. खूप वर्ष धरणासाठी क्रिकेट खेळलाय शंकर. तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. 8 धावेची गरज आहे. मान्यवरांचं हे कटआउट तुम्ही पाहता. नक्कीच विजिट देतील या स्पर्धेला. स्टॅन देखील तुम्ही पाहता 3 स्टॅन आहेत. त्याने भारतासाठी खूप आपलं नाव रोशन केलं, प्राणपणा लावला. लोड फुल टॉस त्याच्यावरती आला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा इशारा, लॉंग ऑन सीमा पार, चौकार.
हाताला स्पर्श झाला, बॉल झेल देखील सोडला, त्याच्यानंतर चौकार. गती कमी, एम एस धोनी स्टाईल, मॅच इज फिनिश. 50 धाव्या अवघ्यात 14 मध्ये एकदा बॅटिंग आवडली असेल, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. तुम्ही आरती भाग म्हणजे अनुमान करंजाडेनं पहिला सामना जिंकला. खूप खूप अभिनंदन. आणि या मॅच